आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिद्धू आणि भावना दोघंही जण मस्त अशी फिरायला गेलेली असतात. त्याच वेळेला दोघंही जण जात असताना भावना सिद्धूला म्हणत असते की सिद्धिराज याची काहीच गरज नव्हती हो, एवढंही मला बाहेर एवढं फिरायची काही हौस नाही आहे. आणि आपण कुठे जात आहोत तर तो म्हणतो की मस्त आपण असं लांब फिरायला जातोय, मस्त एन्जॉय करूया. अहो लांब जातोय म्हटल्यावर आपण आनंदीला घेऊन नाही आलो आहे, आनंदीला पण घेऊन यायला हवं होतं. एवढा लांब जातोय तर मला तिची काळजी वाटते, असंही आता भावना बोलत असते. त्यावर सिद्धू म्हणतो, अगं एवढ्या लांब म्हणजे जस्ट तुला मुंबई फिरवायला मिळाले, ते काय ना आता माझी बायको नुकती प्रेग्नंट राहिली, मग वाढदिवसापर्यंत आपल्याजवळ बाळ असेल ना, मग बाळ असलं तर आपल्याला कुठेही जाता येणार नाही. म्हणूनच मग म्हटलं आता मस्त आपण आपली लाईफ एन्जॉय करून घ्यायची. असं बोलून तो आता आपल्या जवळ तिला घेतो आणि दोघंही जण टॅक्सीने प्रवास करत असतात. ते आता मुंबई दर्शनासाठी निघालेले असतात. इथे मात्र आता खूप जास्त आनंदच आता झालेला असतो, तो म्हणजे भावना इकडे तिकडे बघत असते. तर सिद्धू तिला प्रत्येक जागांची ओळख करून देत असतो, कारण पहिल्यांदाच त्याने तिला मुंबईला असं फिरवायला आणलेलं असतं. आणि जेव्हा तो इकडे तिकडे तिला फिरवत असतो तेव्हा तिची नजरही तशीच फिरत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं संतोष आणि हरीशने आता कळस घातलेला असतो, तो म्हणजे त्या बिल्डरला दोघंही जण जाऊन भेटतात. आणि तो बिल्डर जो आहे ना त्याला आता म्हणतात की काय झालं तुमचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत का, तर तसं सांगा. खरं तर तुमच्या वडिलांना मी सांगितलं होतं की तुम्ही जी काही जमीन विकणार आहात त्याचे पैसे मी तुम्हाला एक्स्ट्रा वाढवून देईन, हेही तुमच्या वडिलांना मी सांगितलं होतं. पण तुमचे वडील कुठे ऐकायला तयार आहेत, त्यांनी तर या सगळ्याला नकार दिला. आता तर ना मी त्यांना जे पैसे देणार होतो ना त्यापेक्षाही खूप कमी रक्कम मी त्यांना देणार आहे, असंही आता बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता संतोष आणि हरीश त्यांना रिक्वेस्ट करत म्हणत असतात की प्लीज असं करू नका, तुम्ही आम्हाला ना पैसे देऊ नका, त्या बदल्यात आहे ना आम्हाला 2 रो हाऊस द्या, तेवढं दिलात ना तरीही बरं होईल, असं काहीसं ते म्हणतात. मग ते बोलतात की ठीक आहे 2 रो हाऊस ना, मग मी देईन, असंही आता ते सांगू लागतात. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे आता तुम्ही फक्त रोज 1 रुपया खर्च करून कोणत्याही 3 मालिका अगदी लाईव्ह बघू शकता. ते कसं, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर भेटेल, त्या नंबरवर हाय असा मेसेज करा आणि मग तुमचं मनोरंजन तुम्ही सुरू करा. इकडे आता संतोषने जे काही सांगितलेलं असतं ना त्या बिल्डरला, त्यामुळे तो बिल्डर तर खुश असतो. जे कुठे 19-20 लाख रुपये द्यायला लागणार होते त्यामध्ये फक्त हा रो हाऊस 2 मागत होता. त्यामुळे ह्या दोघांना असं वाटत होतं की आपण काहीतरी मोठं मागितलं आहे. पण तो बिल्डर म्हणतो की माझ्यासाठी तर हे बरंच झालं, मला सोन्याहून पिवळं झालं हे सगळं काही, आणि त्यामुळेच तो खूप जास्त हॅप्पी असतो. हे दोघंही जण केल्यानंतर तो आता त्यांना ओके ओके असं म्हणतो. आणि त्यानंतर मात्र आता त्यांच्यामध्ये बोलणं होतं की चला फायनली आपल्याला बरं झालं आहे, आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं आहे आणि आपण प्लॅनिंग करून केले ना, आपण एकदा का बाबांशी बोललं ना का आपल्या सगळ्या काही गोष्टी ना एकदम व्यवस्थित होतील, असं सुद्धा त्यांचं नक्की झालेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा दुसरीकडे मात्र दोघंही निघालेले असतात. पण हा बिल्डर जो आहे तो मात्र आता हसत असतो, कारण त्यांना ना खूपच जास्त जो काही आनंद आहे तो झालेला असतो. कारण ह्या दोघांनी काही जे फालतूगिरी करून मिळवलेलं आहे ना ते एकदमच असं भयंकरच आहे. कारण का ह्या दोघांना रो हाऊस फक्त 2 हवेत आणि ते फक्त स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या वडिलांचा विचार मात्र यामध्येही ते करत नाही आहेत. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की सिद्धू जो आहे तो आता बाहेर आलेला असतो. आणि सिद्धू जेव्हा बाहेर भावनाला घेऊन फिरत असतो तेव्हा भावनालासुद्धा आजूबाजूचा परिसर बघून खूप छान वाटत असतं. आणि भावना आता म्हणत असते की मला आज खरंच भारी वाटते. गेटवेला आणलेलं असतं त्याने, आणि गेटवेला आणून तो आता त्या दोघंही जण मस्तपैकी आता बोटमध्ये बसतात आणि बोटमध्ये बसून मस्त अशी त्यांची जी ड्राईव्ह आहे ती एन्जॉय करतात. आणि मग आता खूप सुंदर असं सगळं काही घडत असतं. आणि त्यातच आता एवढा छान प्रसंग घडत असतानाच ना इकडे मात्र पाण्यामध्ये हात घालणं आणि या सगळ्या काही गोष्टी सुरू असतात. त्यातच आता त्याला कुठेतरी वाटतं की बापरे माझं काही आता तोल वगैरे जातोय का. त्यात भावनाने त्याला सावरलेलं असतं आणि त्यामुळेच आता भावनाने सावरल्यामुळे त्याला थोडं का होईना बरं वाटतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की भावनासुद्धा मस्त पाण्याची मजा घेत असते, तीसुद्धा छान एन्जॉय करत असते. आणि तिलासुद्धा इतका आनंद झालेला असतो ना की तो तिच्या चेहऱ्यावर सरळ आणि स्पष्ट दिसत असतो. तर दुसरीकडे मात्र आता थोडीशी शॉपिंगसुद्धा दोघंही जण मिळून करतात, कारण भावनाच्या आनंदासाठी सिद्धू काही करायला तयार असतो. सिद्धू भावनासाठी छान छान असे बँगल्स घेऊन देतो आणि त्याचसोबत तिला काही हवं नको त्या सगळ्या गोष्टी आवडीच्या तो तिला घेऊन देत असतो.
आणि त्यामुळे आता भावनासुद्धा सुखावलेली असते. भावनालासुद्धा हे क्षण खूप जास्त आवडत असतात. एकदम ती इच्छुक असते की हे क्षण नव्याने जगण्यासाठी आणि आज तिच्या आयुष्यात हे क्षण पुन्हा तिला अनुभवायला मिळत असतात आणि त्यामुळे ती खूपच जास्त खुश असते. दोघंही जण आता तिथे मरीन ड्राईव्हला गेलेले असतात आणि आता दोघंही जण तिथून असे छान असे मस्त फिरतात आणि दोघंही एकमेकांच्या हातात हात घालून तिथे एकत्र असे बसलेले असतात. आणि जेव्हा एकत्र ती लोकं बसतात ना, तेव्हा मात्र आता खूपच त्यांना मजा येत असते ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करताना. दुसरीकडे तर संतोष जो आहे तो घरात गेलेला असतो आणि संतोष घरात जाऊन आता तमाशा करायला सुरुवात करतो. संतोष म्हणतो की काय झालं, तुम्ही काही निर्णय घेतला आहे त्या बिल्डरचा, ते काही तुम्ही बोललातच नाही. मग आता संतोष म्हणत असतो की लवकरात लवकर निर्णय घ्या आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या मिटवून टाका. काय आहे ना, बिल्डर एवढं बोलतोय मागे लागलाय तर कशाला आणि कशाला जीवाशी खेळता, असं बोलूनच ना तो आता श्रीनिवासांच्या मागे लागतो. कारण त्या सगळ्यामध्ये त्याचा फायदा असतो आणि त्याला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो आणि याचसाठी ते आता प्लॅनिंग करत असतात. पण इकडे आता घरातले इतरही लोक असतात, म्हणजे हरीश, त्याचसोबत बँकी, आरती, हे सगळेजण त्यांचं बोलणं ऐकत असतात. तर आता संतोषचं बोलणं श्रीनिवास यांना पटत नसतं. श्रीनिवास सरळ सांगतात की काही झालं तरी सुद्धा मी माझा निर्णय बदलणार नाही आहे, त्यामुळे मला तू आता कोणत्याही गोष्टी सांगू नकोस. पण दुसरीकडे मात्र हरीशही म्हणतो की दादा बोलतोय ते अगदी बरोबर आहे, त्याचं काही चुकत नाही आहे. कशाला आता आपण स्वतःवर संकट उडवून घ्यायचं आहे. आता आपण जर ती जमीन विकून टाकली तर बरंच आहे ना, त्यामध्ये आपल्यालाच फायदा आहे. मग कशाला ते सगळं काही रोखून ठेवायचं. त्यापेक्षा ना मी काय म्हणतो, सगळं काही आपण यांना देऊन टाकूया आणि एवढ्या काही गोष्टींना जास्त डोक्यात ठेवूया नको. जे काही पैसे येतील ते आमच्या दोघांमध्ये वाटून टाका, असं देखील आता संतोषचं म्हणणं असतं. श्रीनिवासाने कष्टाच्या कमाईने ती जमीन घेतलेली असते, का तर त्यांना आता त्या कष्टाच्या कमाईवर घर बांधायचं असतं आणि याचसाठी त्यांची तगमग सुरू असते. पण इकडे मात्र आता या संतोषचं काहीसं भलतं सुरू असतं. संतोष अक्षरशः श्रीनिवासांवर जबरदस्ती करत असतो. पण श्रीनिवास संतोषला सरळ आणि स्पष्ट सांगतात की कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी आता माझा निर्णय बदलणार नाही आहे. माझं पक्कं झालेलं आहे आणि मी ठरवलेलं आहे की अगदीच ना माझ्या गळ्याजवळ कोणी सुरा जरी लावायला आलं ना तरीसुद्धा मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. मी कोणत्याही पेपरवर सह्या करणार नाही आहे, असं देखील श्रीनिवास आता ठणकावूनपणे सांगतात. श्रीनिवास जेव्हा आता हे सगळं ठणकावूनपणे सांगतात ना, तेव्हा मात्र आता इथे संतोष म्हणत असतो की असं करू नका, तुम्हाला सांगतोय ना, पटकन सही वगैरे करून टाका. कशाला एवढं हे करताय. तुम्हाला प्रत्येक वेळा तुमच्या मुली इम्पॉर्टंट असतात, मी तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीच आहे का हो. मुलांचा सुद्धा विचार करा जरा. आणि पण इथे संतोष आहे ना फक्त स्वतःचा आणि त्या हरीशचा विचार करत असतो, बँकेचं काही त्याला पडलेलं नसतं. मग आता इकडे संतोष आणि त्याचसोबत श्रीनिवासांमध्ये बाचाबाची होत असते आणि तेवढ्यातच आता भावना आणि सिद्धू आलेले असतात. कारण सिद्धू आणि भावनाला बोलवलेलं असतं वाढदिवसा साजरा करण्यासाठी आणि त्याच वेळेला आता इथे बोलवल्यानंतर जी भावना आहे ती श्रीनिवासांच्या आणि संतोषच्या भांडणामध्ये जाते आणि जेव्हा ती भांडणामध्ये जाते ना तेव्हा मात्र आता तिचा तोल जातो आणि ती आता तिथे खाली कोसळते. ती जशी खाली पडते ना तसं आता तिला सावरायला सगळीजणं जातात. आता अक्षरशः ती पोटावर पडलेली असते आणि पोटावर पडल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळीजणं विचार करतात की भावनाला काही लागलं तर नसेल ना. भावनाला आता एका ठिकाणी जरा बसवलं जातं आणि त्यानंतर मात्र सिद्धूचं डोकं फिरलेलं असतं. सिद्धूने आता जोरातच संतोषच्या कानाखाली लगावून दिलेली असते. सगळ्यांनाच या सगळ्याचा धक्का बसतो. पण सिद्धूने जे केलेलं होतं ते एकदम परफेक्ट केलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू जो आहे तो म्हणत असतो की लक्षात ठेवा, आत्ता फक्त एक मारली, पुन्हा जर माझ्या बायकोच्या नादाला लागायला गेलात ना तर लक्षात ठेवा माझ्यापेक्षा वाईट आहे ना दुसरं कोणीही नसेल, असंही आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा संतोष त्याला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या अंगाला हात लावायची, तू कसा काय माझ्या अंगाला हात लावलास, असं बोलून तो आता ओरडत असतो. आणि जेव्हा हे सगळं करून तो ओरडतो ना तेव्हा मात्र आता सिद्धू म्हणत असतो की तुमची हीच लायकी आहे, तुम्हाला तर असंच बट्टीवर आणायला हवं, त्याशिवाय तुम्हाला ना कळणार नाही. आणि असं बोलून तो आता चिडलेला असतो आणि सिद्धूचं चिडणं हे स्वाभाविकच होतं. कारण ज्याच्या बायकोवर जे बेततं ना त्यावरूनच तर तो एवढ्या सगळ्या काही गोष्टींचा विचार करत होता. बिचाऱ्या भावनाची हालत लई बेकार होती, पण या सगळ्या ते ना काही वाईट जे आहे ते बिलकुलही वाटत नव्हतं. आणि जे
जेव्हा ही सगळ्या काही गोष्टी घडतात ना, तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं संतोष म्हणतो की माझ्याच घरात येतोय आणि माझ्यावरच आवाज करतोय, तुझी हिंमत कशी झाली रे मला एवढं सगळं बोलायची, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता तो म्हणतो की फक्त आता तर मी एवढंच केलेलं आहे, पुढे बघा मी नक्कीच काहीतरी करेन, पण तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. माझ्या भावनाबद्दल जर चुकीचा विचार करायचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यापेक्षा दुसरं कोणीच वाईट नसेल एवढंही लक्षात ठेवा, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता रागातच संतोष असतो आणि संतोष रागाच्या भरात एकदम जोरजोरामध्ये आता बोलायला सुरुवात करतो. मग आता संतोष जेव्हा आपली मर्यादा सोडून वागत असतो, तेव्हा श्रीनिवास त्याला म्हणतात की तुला ना काहीच जमू शकत नाही आणि आता आवाज बंद करायचा आणि पुन्हा ना या घरात पाऊलही ठेवायचं नाही, असं देखील आता डायरेक्टली संतोषला श्रीनिवास यांनी सांगितलेलं. संतोष मात्र आवाज ओरडत ओरडत बोंबलत आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलू लागतो. आणि तेव्हा तो जातानाच आता म्हणू लागतो की तुमची हिंमत कशी झाली मला बोलायची, आणि विना एवढा इथे अपमान होता आणि तरी थांबलीस का, चल पहिल्यांदा चल म्हटलंय ना तर चलायचं, असं बोलूनच ना आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो तिला बोलून तिकडनं घेऊन चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे या सगळ्या गोष्टी अगदीच विचित्र पद्धतीने घडत असतात. भावनाला आता सिद्धू जाऊन विचारतो की सगळं काही ठीक आहे ना, तुला काही लागलं तर नाही आहे ना, असंही आता विचारलं जातं. तेव्हा कुठे जाऊन आता भावना म्हणत असते की नका इतकी काळजी करू, मला बरं वाटतंय, आणि असं बोलून ती आता शांत करायचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता ती शांत करत असते तेव्हा मात्र आता सिद्धूच्या लक्षात येतं की त्याने जे काही केलेलं आहे ते खूप जास्त भयंकर आहे आणि त्यामुळे आईबाबांना या सगळ्याचा राग येऊ शकतो. म्हणूनच आता तो आईबाबांना म्हणत असतो की आईबाबा खरंच सॉरी, मी संतोष दादावर हात उचलला, पण हे सगळं करणं गरजेचं होतं, मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली, पण खरंच मी तुमची मनापासून माफी मागतो, असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा तो हे सगळं बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की नाही, तू जे काही केलंस ते योग्यच केलंस, तुझं काही चुकलेलं नाही आहे, उलट आहे ना आम्हीच कोणीतरी त्याच्यावर हात उगारायला हवा होता, जे काम तू केलेलं आहेस, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता भावनासुद्धा जी आहे ती आता थोडी का होईना थोडी डगमगलेली असते. पण आता तिला म्हटलं जातं की थांब, आता कोणताही वादविवाद नको आहे, कोणताही तंटा नको आहेत, आज तुझा वाढदिवस आहे तर तुला मी औक्षण करते. आणि मग तिच्या औक्षणासाठी छान असं ताट वगैरे तयार केलं जातं. दुसरीकडे आता जानू बाहेर आलेली असते. जानू आता बाहेर बघते तर काही तिच्या आईची चप्पल जी आहे ती खूप जास्त झिजलेली असते. आणि मग ती विचार करते आईची चप्पल किती खराब झाली तरीसुद्धा आई हीच चप्पल घालून फिरते. आता मग ती बोलवते आपल्या आईला आणि म्हणत असते की आई हे काय, आज तू जाणार आहेस ना पाहुणाताईकडे घरी त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी, मग आहे ना आज ना तू ही चप्पल घालायची नाही, आज ही तू चप्पल घालायची. अगं कशाला, राहू दे की मी घालून जाईल ही चप्पल, पण ती नाही म्हणत असते. आणि मग काय तिला आता लक्ष्मी म्हणत असते की एवढं काय गं बाळा, मी घालू शकते, पण तिला जानू म्हणते की नाही आई ही घालून जा, मी आज हे घालून जाते कामावर. आणि असं बोलून ती आता दुसरी सँडल वगैरे घालते आणि तिकडनं निघते. आणि जेव्हा ती सँडल वगैरे घालून निघत असते तेव्हा ती एकटीच विचार करते की आईची चप्पल किती झिजली आहे आणि आई ही चप्पल किती दिवस वापरते, पण नाही आज ना आईसाठी येताना मार्केटमधनं मी नवीन सँडल आणणार म्हणजे आणणार, असंही आता नक्की झालेलं असतं. आणि त्यामुळेच ती तसा विचार करत असते. आणि त्याचबरोबर ती आता लक्ष्मीची जी जुनी सँडल असते तीच घालून बाहेर पडते, कारण तिला असं वाटतं की आई आता चांगल्या घरात जाते, चांगल्या माणसांमध्ये जाते, तर तिची चप्पल अशी फाटकी नसायला हवी, झिजलेली नसायला हवी, आणि यासाठी ती आता आपल्या आईसाठी हे सगळं काही करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सगळी तयारी झाली असते, कारण आता इकडे मात्र रेणुकाने प्रोग्राम ठेवलेला असतो भावनाच्या वाढदिवसानिमित्त. काय तर म्हणे विष्णू सहस्त्रपठणाचा म्हणजेच कथा सांगायचा हा प्रोग्राम असतो. आणि या प्रोग्राममध्ये सगळ्यांनाच बोलवलेलं असतं. लक्ष्मी विना सगळेजण येतात. आणि त्यावेळेला खरं तर ना आरतीची कमी भासत होती, म्हणजेच आरती डेकोरेशनला यावेळेला नव्हती यांच्याकडे, पण आरतीचं काम आता वाढल्यामुळे आरतीला तिथे येणं पॉसिबल नव्हतं, कारण आरतीने नवीन शॉप काढले म्हटल्यावर आरती तिथे आलेली नव्हती.
होती आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता इथे बोलून दाखवले जातात तेव्हा रेणुका म्हणते की जाऊ दे, मुलांचं चालतंच की मुलांना आता जबाबदारी आल्यात, काम वाढले तर म्हटल्यावर मुलांना कामही करावीच लागतात आणि तुम्ही आलात ना मला बरं वाटलं. तर लक्ष्मीसुद्धा म्हणत असते की तुम्ही जो काही घाट घातला आहेत ना हा आवडला आहे मला. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी वेगळं काहीतरी आणि छान असं काहीतरी व्हायलाच हवं आणि तुम्ही जी काही सोयी व्यवस्था केली ना ती खूपच छान केली. आता तिकडे भावनासुद्धा आलेली असते आणि भावना जेव्हा तिथे येते तेव्हा आता सगळं काही नियोजन बघते आणि भावनालासुद्धा या सगळ्या गोष्टी आवडतात आणि आता भावना सांगू लागते की खरंच खूप छान तयारी केलेली आहे आणि या घरात आहे ना मुळात आहे ना मला ना काही करूच देत नाही. मी प्रयत्न करते की काही ना काही करायचा, पण या सगळ्यामध्ये ना कोणीही मला हातभारही लावू देत नाही असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा भावना हे सगळं बोलते तेव्हा उलट ना लक्ष्मी तिला सांगते की तू किती लकी आहेस की तुझ्या घरातले तुला इतका सपोर्ट करतात, तुझ्या पाठीशी इतकं उभं राहतात की ते बरंच आहे. मग आता भावना जी आहे ती पूर्ण तयारी वगैरे बघते व्यवस्थित झाली आहे का आणि आता ती कथा वगैरे सुरू होणार असते आणि त्यामुळे ती आता समईमध्ये किती तेल आहे हे सगळं काही पाहत असते आणि मग तेव्हा समईतलं तेल पाहत असताना तिला असं वाटत असते की समईत तेल थोडं कमी आहे आणि त्याचसोबत तिला आता वाटतं की समईची जी वात आहे ती सुद्धा थोडी बारीक आहे म्हणून ती समईची वात जरा जाड करायची म्हणून ती समई हात लावायला जाते, पण ती आता समई जी आहे ती अक्षरशः उलटी पडते आणि त्यामुळे आता खूप मोठा अपशकुन झालेला असतो आणि हा अपशकुन झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण आता ज्या काही गोष्टी आहेत त्या भयंकर अशा घडलेल्या असतात आणि त्यामुळेच आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे भावना थोडी टेन्शनमध्ये येते. आजीलाही धक्का बसतो की हे कसं काय झालं, पण आता ह्या सगळ्यामध्ये नेमकं अपशकुन काय असेल, भावनाचं बाळ ठीक तर असेल ना, ते येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला जर हा एपिसोड पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला आहे, त्या नंबरला हाय असा मेसेज करा आणि एपिसोड ₹1 एन्जॉय करा.